नमस्कार, मी देवयानी गायकवाड. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. शत्रुघ्न काशीद असे त्या तरुणाचे नाव आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाने पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन संपवलं जीवन. गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30च्या सुमारास घडली. शत्रुघ्न काशीद असे त्या तरुणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली, तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. पोलीस पुढील तपास करत असून त्यानंतर अधिकृत माहिती समोर येणार आहे. कृषी बी बियाणांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्या असलेले कायदे पुरेसे असताना राज्य सरकारने नवीन कायदे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी बी बियाणे खत विक्रेत्यांसाठी अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे या कायद्यांना विरोध करण्यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते व्यापारी संघटनेच्या वतीने 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 2000 कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली. कृषी बी बियाणांची विक्री करण्याविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्या असलेले कायदे पुरेसे असताना राज्य सरकारने नवीन कायदे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रस्तावित कायद्यातील तरतुदी बी बियाणे खते विक्रेत्यांसाठी अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे या कायद्यांना विरोध करण्यासाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाण, कीटकनाशके, रासायनिक खते व्यापारी संघटनेच्या वतीने 2 ते 4 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील 2000 कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, उपाध्यक्ष विकास कदम व सचिव साखर खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या 13 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध संवर्गातील पदोन्नतीबाबत महापालिका कर्मचारी संघाने वारंवार पाठपुरावा केला होता. पदोन्नतीसह काही मागण्यांकरिता संपाचा इशाराही दिला होता. दिवाळीच्या तोंडावर संप नको म्हणून प्रशासकांनी निर्णय घेतले. त्यामुळे कर्मचारी संघाने संपाची नोटीस मागे घेतली. महापालिकेच्या अस्थापनेवरील रिक्त असलेली वर्ग 4 मधून वर्ग 3 मधून लिपिक पदाची पदोन्नती प्रक्रिया शुक्रवारी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मान्यतेने पूर्ण झाली. वर्ग 3 मधील मुकादम तथा लिपिक, झाडू कामगार, सफाई कामगार, पौडी कामगार, पहारेकरी व शिपाई या वर्ग 4 मधील 62 कर्मचाऱ्यांना कनिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती मिळाल्याने या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली. गेल्या 13 वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध संवर्गातील पदोन्नतीबाबत महापालिका कर्मचारी संघाने वारंवार पाठपुरावा केला होता. पदोन्नतीसह काही मागण्यांकरिता संपाचा इशाराही दिला होता. दिवाळीच्या तोंडावर संप नको म्हणून प्रशासकांनी निर्णय घेतले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संघाने संपाची नोटीस मागे घेतली. कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मुख्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याची मागणी होती. परंतु हे कार्यालय स्थलांतरित करू नये अशी मागणी काँग्रेस विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी केली होती. त्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले. कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मुख्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याची मागणी होत आहे. परंतु हे कार्यालय स्थलांतरित करू नये अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले आहे. आमदार PN पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांनी हे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ
व विशेष पोलीस महानिरीक्षक यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये व्यापार उद्योग, व्यवसाय व शिक्षण याबाबतीत कोल्हापूर महत्त्वाचे केंद्र आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांसाठी कोल्हापूरमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय कार्यरत आहे. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण भागातील नागरिकांना हे जवळच्या अंतरावर व सोयीचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसंख्या 40 लाखांच्या आसपास असून कर्नाटक, गोवा राज्य व कोकण विभागाला कोल्हापूर जिल्हा जोडला जात असल्याने कोल्हापुरात पोलीस आयुक्तालयांची मागणी सातत्याने होत आहे. असे असतानाच आमदार राहुल कुल यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय पुणे येथे स्थलांतरित करण्याबाबत मागणी केली असल्याचे समजले. कोल्हापूर जिल्ह्यातील 11 साखर कारखान्यांनी नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या 12 महिन्यात सरासरी 3,323 रुपये प्रति क्विंटल दराने साखरेची विक्री केल्याचे गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना दिलेल्या लेखी माहितीतून उघड झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील 11 साखर कारखान्यांनी नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या 12 महिन्यात सरकारी 3,323 रुपये प्रति क्विंटल दराने साखरेची विक्री केल्याचे गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना दिलेल्या लेखी माहितीतून उघड झाले. ही माहिती रात्री उशिरा मिळाल्याने त्याचा अभ्यास केलेला नाही. आज शुक्रवारी बँकेने कारखाना निहाय दिलेल्या आणि वार्षिक अहवालात दिलेल्या साखर विक्रीचा आणि शिल्लक साखरेचा तुलनात्मक अभ्यास करून आम्ही त्याची उत्तरे देऊ असे संघटनेने स्पष्ट केले आहे. गेल्या गळीत हंगामातील उसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे. कारखानदार खुल्या बाजारात चढ्या दराने साखरेची विक्री करत आहेत. मात्र RSFच्या सूत्रानुसार ऊस उत्पादकांना 400 रुपये द्यावे लागतात म्हणून कमी दराने साखरेची विक्री केल्याचे दाखवत आहेत असा त्यांचा आरोप आहे. म्हणून त्यांनी जिल्हा बँकेला पत्र देऊन प्रत्येक महिन्याला केलेल्या साखर विक्रीची आणि दराची माहिती द्यावी अशी मागणी केली होती. दुधाळीतील नेमबाज प्रशिक्षण केंद्रावर खेळाडूंमध्ये उसने पैसे देवाणघेवाणीच्या वादातून शिवीगाळ व जिवे मारण्याच्या उद्देशाने गळा आवळून युवकास मारहाण करण्याचा प्रयत्न तर अन्य 4 जणांवर रोपीने हल्ला करून जखमी केले. या प्रकरणी इम्तियाज गुलाब मुजावर वय 47 व त्यांचा अल्पवयीन मुलगा यांच्यावर गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दुधाळीतील नेमबाज प्रशिक्षण केंद्रावर खेळाडूंमध्ये उसने पैसे देवाणघेवाणीच्या वादातून शिवीगाळ व जिवेठार मारण्याच्या उद्देशाने गळा आवळून युवकास मारण्याचा प्रयत्न व अन्य 4 जणांवर रापीने हल्ला करून जखमी केले. या प्रकरणी इम्तियाज गुलाब मुजावर, त्याचा अल्पवयीन मुलगा या दोघांवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद समर्थ रणजित मंडलिक याने दिली. पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की फिर्यादीसह अन्य 4 खेळाडू व संशयित अल्पवयीन मुलगा हा दुधाळीतील नेमबाज प्रशिक्षण केंद्रात नेमबाजीचा सराव करतात. या ठिकाणी संशयित व फिर्यादी यांच्यात पैसे घेण्यावरून वाद झाला होता. हा वाद रविवारी मिटवण्यात आला होता. मात्र गुरुवारी दुपारी संशयित अल्पवयीन मुलाचे वडील पुन्हा या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादी समर्थ यास केबलने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तर अल्पवयीन मुलाने प्लास्टिक पाईपचा तुकड्याने मारहाण केली. कराड ते सांगलीपर्यंत कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनाचे रणशिंग फुकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर पासून कोयना धरणातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयनेतून 2100 क्युसेकने पाणी सोडले. कराड ते सांगलीपर्यंत कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. या आंदोलनाची दखल घेऊन शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर पासून कोयना धरणातून 2100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 2 दिवसात पाणी सांगलीत येणार असून पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदी ऑक्टोबर महिन्यातच कोरडी पडली आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला होता. प्रशासनाच्या चुकीमुळे कृष्णा काठच्या शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. या गंभीर प्रश्नांवर आमदार अरुण लाड
यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी गुरुवारीच आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते। या आंदोलनाची दखल घेऊन कोयना धरणातून शुक्रवारी दुपारपासून कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे 2 युनिट सुरू केले आहेत। या 2 युनिटमधून 2100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे। यामुळे कृष्णा नदी प्रवाहित होण्यास मदत होणार आहे। धरणातून सोडलेले पाणी सांगलीत येण्यासाठी 2 दिवस लागतील असे प्रशासनाचे मत आहे। 2 दिवसानंतर कृष्णा नदीकाठच्या गावासह परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1 ऑगस्ट 2023 रोजी पुणे दौऱ्यावर आले होते। त्यासाठी शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड, कृषी महाविद्यालय आणि SP कॉलेज मैदानावर उभारलेला मंडप, बैठक व्यवस्था यासाठी 1,85,01,469 रुपये खर्च आला असून त्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 1 ऑगस्ट 2023 रोजी पुणे दौऱ्यावर आले होते। त्यासाठी शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड, कृषी महाविद्यालय आणि SP कॉलेज मैदानावर उभारलेला मंडप, बैठक व्यवस्था यासाठी 1,85,01,469 रुपये खर्च झाला असून त्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट 2023 रोजी पुणे दौऱ्यावर आले होते। त्यावेळी SP कॉलेजच्या मैदानावर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते। तसेच शिवाजीनगर येथील पोलीस परेड ग्राउंड येथे पुणे महापालिका, PMRDA, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे मेट्रो यांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते। या कार्यक्रमासाठी शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंड येथे नागरिकांसाठी मंडप व बैठक व्यवस्था, SP कॉलेज ग्राउंड येथील मुख्य मंडप व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकेकडे सोपवली होती। अत्यंत कमी कालावधीत मंडप उभारायचा असल्याने निविदा न काढता अनुभवी ठेकेदारांकडून हे काम करून घेण्याचे निश्चित केले होते। थेट पाईपलाईनचे पाणी सोमवारी पुईखडीवर येणार, आमदार सतेज पाटील यांनी दिली माहिती। गेल्या अनेक वर्षांचे कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली काळंबवाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली असून योजनेचे पाणी नव्याने घालण्यात आलेल्या जलवाहिनीतून सोमवारी पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येईल, अशी माहिती माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली। गेल्या अनेक वर्षांचे कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेल्या काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली असून योजनेचे पाणी नव्याने घालण्यात आलेल्या जलवाहिनीतून सोमवारी पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येईल, अशी माहिती माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली। योजनेच्या मंजुरीसाठी तसेच पूर्ततेसाठी राजकीय ताकद पणाला लावली होती, त्यामुळे योजना पूर्ण झाल्याचा मनस्वी आनंद आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांनी महापालिका सभागृहातील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसमोर गुरुवारी पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन थेट पाईपलाईन योजनेच्या कामाचा आढावा घेतला। तसेच तेथे उभारण्यात आलेल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्र तसेच काडा यंत्रणा कक्षाची पाहणी केली। आजच्या टॉप 9 न्यूज इथेच संपल्या। पुन्हा भेटूयात नवीन टॉप 9 न्यूजसह। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी, योर टाइम योर न्यूज। धन्यवाद।